हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आराध्या स्कूलवरून आली आणि त्यानंतर ती इथे रांगोळी काढून घेत आहे. तसंच तिने हळदीचं लेपन स्वतःच केलेलं आहे. ती मला आधीच बोलली होती की मम्मा, तू देवाची पूजा अजिबात करू नको. जोपर्यंत मी स्कूलवरून येत नाही तोपर्यंत तू अजिबात पूजा करायची नाही. मला ते दरवाजावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि रांगोळी सुद्धा मला काढायची आहे. म्हणूनच मी इथे आराध्या स्कूलमधून आल्यानंतर इथे मी देवीची पूजा मांडणी करत आहे. तर बघा, तिने हळदीचं लेपन केल्यानंतर मी इथे पूजा करायला सुरुवात केली आहे. असं लहान मुलांना करायला दिलं की त्यांची पण देवाची आपण जे पूजा करतो ना, तर त्यांच्यामध्ये पण ही आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी त्यांना काही गोष्टी करून दिल्या पाहिजेत असं तरी मला वाटतं. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातलं महत्त्व काय आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर बघा, मला जेवढं माहीत आहे तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा आवडता महिना आहे. या महिन्यात विष्णूची जी पूजा पाठ केली जाते अगदी त्याचे अगणित पुण्य मिळते. या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावरती राहू दे हे मागायचं. तर बरेच जण या महिन्यामध्ये राम रक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामावली, भागवत ग्रंथ, भगवद्गीता वाचतात. या महिन्यामध्ये बरेच जण जास्तीत जास्त नामस्मरण करतात. तसं तर आपण रोजच नामस्मरण करायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, ती पूजा विष्णूलाच मिळते. कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूचं रूप आहे. म्हणजे बघा, सोनं हा एकच आहे. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवतो, पण मूळ हे सोनं प्रत्येकात आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये लक्ष्मीपूजन, चंपाषष्ठी, दत्त जयंती, गीता जयंती हे सण असतात. या महिन्यामध्ये खोटं बोलणं, इतरांची निंदा नालस्ती करणे, मनात द्वेष करणे, तिटकारा करणे किंवा हे आपल्याला टाळायचं आहे. तसं तर आपल्याला नेहमीच टाळायचं आहे. आपण फक्त पॉझिटिव्ह राहिलं की आपल्यासोबत सगळं पॉझिटिव्हच होतं. तर पूजेच्या आपण जी कथा वाचतो त्या कथेमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. निंदा नालस्ती, कोण आपल्याबद्दल काय बोलते, कोण काय नाही बोलत आहे, ह्याकडे आपल्याला खरंच लक्षच द्यायचं नाहीये आणि आपल्याला काय जे वाटतंय ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपण आपल्यामध्येच आपल्याला गुंतून राहायचं आहे. म्हणजे मला बोलायचं असं आहे की बघा, आपण जर दुसऱ्यांबद्दल वाईट हेतू किंवा खोटं बोलणं, निंदा नालस्ती करणं, मनात द्वेष म्हणजे इथं मागून कोणाच्या चाड्याचुड्या करणे, हे जर आपण करून देवाची जर पूजा करत असेल तर आपल्याला ती पूजा कधी फळाला येणारच नाही. त्यासाठी कोण काय आपल्याबद्दल बोलत आहे किंवा कोण नसेल बोलत काय असेल तर आपण त्याबद्दल विचार न करता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण जेव्हा पोथी वाचतो बघा, पोथीमध्ये पण दिलेलं आहे कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाबद्दल वाईट हित करायचं नाही. ते यासाठीच आहे की आपल्याला त्या पुस्तकातून पण आपल्याला हाच संदेश दिला जातो की कोणाबद्दल आपल्याला कुठलीच भावना ठेवायची नाहीये. तर आपण जर तसंच जर केलं तर जास्तीत जास्त आपण मौन पाळायचा आहे, प्रयत्न करायचा. तसं का असेना तरी आपल्या मनाला तरी मानसिक शांती तरी मिळते. तर पाठ पूजा केल्यामुळे मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालवतं. ती शक्ती माणसाला जगण्याचं धैर्य व बळ देतं. कारण या महिन्यातील विशिष्ट तशी आहेत. या महिन्यात मन स्वच्छ ठेवलं तर नुसतं नामस्मरण केलं तरीही त्याचं मोठं पुण्य मिळतं. तर सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे मार्ग, म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणे. शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष. तर बघा, इथे ना आता मी पूजा मांडणी करून घेतली आहे आणि दिवा आधी लावून घेतला आहे. त्यानंतर दिव्याची आपल्याला हळद कुंकूने मी इथे पूजा करून घेत आहे. त्यानंतर इथे गणपती बाप्पांना मी इथे ठेवून दिला आहे. त्यानंतर मी गणपती बाप्पांना स्नान घालून त्याची पूजा करून घेतली आहे. तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. पूजा मांडणी कशी करायची आहे ते पुस्तकामध्ये सर्व दिलेलं आहे. त्या प्रकारे ही पूजा मांडून आपल्याला घ्यायची आहे. तर इथे मी ते यंत्र आहे पुस्तकाच्या मागचं जे चिकटवलेलं असतं ते मी इथे कळशाच्या बाजूला लावून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे धूपबत्ती अगरबत्ती लावून घेते. आता यानंतर मी इथे सर्व देवांना हळद कुंकू आणि आपण पंचोपचार जी पूजा करतो त्या प्रकारे करून घेणार आहे. तर पुस्तकामध्ये अशी साधी सुधी पूजा मांडणी दाखवलेली आहे.
तर आता झाला शोभेचा भाग. आता बरेच गोष्टी विकत आणून देवीची सजावट करण्याचा प्रयत्न करतात. तर बघा, ज्याच्या परीने जसं त्याला करता येईल तसा तो त्याच्या भावाने भक्तीने करतो. म्हणूनच मला असं मनात आलं की आपण जेव्हा पहिली कशी पूजा करायचो मांडणी, फक्त साधा नारळ वगैरे, तसंच मला ठेवून पूजा करायची होती. त्यासाठी मी अशीच अगदी साधी पूजा मी इथे मांडणी केलेली आहे. आता पूजा मांडणी मी इथे दुपारी केली होती. आता त्यानंतर संध्याकाळी झाल्यानंतर मी इथे देवीची पोथी वाचली. नंतर देवीची आरती करून घेतल्यानंतर मी देवीला नैवेद्य दाखवलेला आहे. मी इथे मुकुट आणि ते वस्त्र वगैरे घेण्यासाठी ना दुकानामध्ये गेले होते, पण त्याचे जे भाव ऐकला ना तर मी ते म्हणजे माझं म्हणतात ना मनच झालं नाही की घ्यायला पाहिजे. आणि खरंच ते इम्पॉर्टंट आहे का एवढं, म्हणून मी त्याचा विचार म्हणजे ते घेतलंच नाही. त्यामुळे त्यापेक्षा आपण जे ब्लाऊज पीस किंवा आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढंच केलं तरीही देवाला आपली पूजा मनापासून केली तर देवापर्यंत नक्कीच पोचते. फक्त कोणतीही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर आता आमच्या इथे तुम्हाला मी सांगते रेट किती होता मुकुटाचा. तर बघा, मुकुटचा रेट आहे ना आमच्या इथे 1200, 1300, 1400, 1500 असंच, म्हणजे मोस्ट ऑफ 1200च्या वरतीच होते. आणि साधेवाले जे होते ते 500च्या पुढे होते. तेव्हा मी मागच्या वेळेस एकदा दोनदा घेतले होते. तर तेव्हा मी एकदा 250 रुपयाचं आणि मागच्या वर्षी मी काहीतरी 300 का 400 रुपयाचं घेतलेलं. पण आता एवढे झालं असेल ना, म्हणजे ते मी साधं फायबरमध्ये घेतलेलं, पण आता सगळे नाही का एकदम असली दिसतं तसलं मला असं वाटत होतं घ्यावं, पण ते रेट बघून मी नाही घेतलं. त्यानंतर त्याचे जे देवीचं जे वस्त्र असतं ते एवढे छान होते, खरंच घेण्यासारखं होतं, पण ना त्याचे रेट सुद्धा 300, 350 असं त्याचा रेट होता, म्हणून मी नाही घेतलं. तेव्हा मला असं वाटलं की आपणच स्वतःने शिवून म्हणजे आपल्याला स्वतःला आलं तर काय होईल, पण मला काही शिलाई करता येत नाही. पण आपण ब्लाऊज पीसचं जे बघा, तुम्हाला आपल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीसने कसं देवीला सजवायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता ना माझी पूजा वगैरे सगळं करून झाल्यानंतर मी इथे संध्याकाळी बघा धूप दाखवते देवाला. म्हणजे घरामध्ये दर गुरुवारी तरी असा धूप आपल्याला करायचा आहे. खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आणि मी इथे नेहमीच करवंटीचंच मी इथे अशी जाळून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरती लोबान धूप किंवा आपला जो हे असं ना लोबान आणि आपलं जी धूप असते नेहमीची ती त्याच्यामध्ये घालून असं मी त्याचं धूप करते. खूप छान होतं आता इथे आहे ना, व्हिडिओ जो कोण बनवत आहे ना तर ती माझी लेक आहे. त्यानंतर मी इथून तिच्याकडून मोबाईल घेतला आणि मी बनवला आहे. त्याच्यानंतर तर तिची चळवळ चालूच होती पुढे करायची. तर त्यानंतर मी ते म्हणजे तिच्या जवळच होते मी. आणि त्याच्यानंतर मग आता हे करवंटी झाल्यानंतर ह्यावरती आपल्याला धूप घालून सर्व घरभर आपल्याला धूप दाखवायचं आहे. ज्या दिवशी आपण असा धूप करतो ना त्या घरामध्ये ना नुसता असा धुपाचा स्मेल येतो. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि खूपच म्हणजे काय सांगू तुम्हाला माहितीच असेल, बरेच जण करतही असतील तर त्यांनाच ही गोष्ट माहिती आहे. तर आता त्यानंतर मी इथे धूप करवंटी जळते तोपर्यंत इथे मी देवाला नैवेद्य दाखवते. तर बघा, नैवेद्यामध्ये मी चपाती, लाल माठाची भाजी आणि डाळ भात आणि इथे तांदळाची खीर केली आहे. तर नैवेद्य दाखवल्यानंतर मी घरभर फिरवून घेतला आणि नंतर आपला जो एंट्रन्स असतो ना त्यालाही आपल्याला धूप म्हणजे ओवळून असं घ्यायचं आहे. तर असा होता माझा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आजचा मार्गशीर्षचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.